हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये। तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल। तर बऱ्याच ताई माझं मॉर्निंग रूटीन पाहण्यासाठी खूप कमेंट वगैरे आलत्या की ताई तुझं मॉर्निंग रूटीन दाखव, किचनमधलं तू सारखं दाखवते। तर चला म्हटलं आज मॉर्निंग रूटीन शेअर करावं। आणि आज आहे गुरुवार, तर म्हटलं आज माझं गुरुवारचं पूजा वगैरे, आणि गुरुवार असल्यामुळे मी आज पिवळ्या कलरची साडीसुद्धा नेसले। तर जर गुरुवारी मी पिवळा ड्रेस किंवा साडी नेसत असते चांगलं असतं। तर चला सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ। तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। तर पूजा वगैरे मांडायची होती, त्यासाठी पटपट मी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि कपडे सुद्धा धुतले। तस आंघोळ झाली की कपडे धुतले आणि नंतर मग स्वयंपाकाला लागले, कारण नंतर मग पूजेला वगैरे आणि सेवा वगैरे करायला बराचसा टाईम जातो। पण पुढे काय झालं हे तुम्ही बघा। सगळा मी जेवढा प्लॅन केला तो सगळा फिसकटला। म्हणजे काय म्हणतात, प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही। तर असो, तर काल मी एक पोस्ट टाकलेली, त्या पोस्टला सर्व ताईंनी म्हणजे खूप खूप प्रेम दिलं की असंच पुढे जात जा, राहा, आम्ही तुझ्यासोबत आहोत, असे म्हणजे खूप छान छान कमेंट केल्या। खरंच खूप भारी वाटलं, कारण कसं आहे, पुढे जायचं म्हटलं तर तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे। कारण ऑडियन्स नसलं तर पुढे जाणं शक्यच नाही। कारण आपण जेवढे व्हिडिओ आपण हे प्रयत्नांनी बनवतो, पण त्याला कोणीच नाही बघितलं, त्या व्हिडिओला काहीच किंमत नसते। पण तुम्ही एवढं छान मला सपोर्ट करता, एवढे छान छान कमेंट करता। एक दिवस व्हिडिओ नाही आला तर लगेच म्हणता की ताई व्हिडिओ का आला नाही, आम्हाला करमत नाही, असं तसं। तर ह्या कमेंट वाचून खरंच मला खूप भारी वाटतं। आणि एक दिवशी कंटाळा आला व्हिडिओ बनवायचा, तरीसुद्धा असं वाटतं की थोडा का होईना, छोटा का होईना व्हिडिओ बनवून टाकावं, कारण ताई वाट बघत बसतात आपल्या व्हिडिओच्या त्यासाठी। तर काल काय झालं, लाईटच आले नाही लवकर आणि उशिरा आलेला आहेत। मग नंतर स्वयंपाक वगैरे संध्याकाळचा, आणि माझी तब्येतसुद्धा जरा बरी नव्हती, त्यामुळे व्हिडिओ काही काल येऊ नाही शकला। एक पोस्ट मी टाकलेली की लाईट आली की मोबाईल चार्ज वगैरे झालं की मी व्हिडिओ अपलोड करेल, पण तसं काही झालंच नाही। लाईट खूप उशिरा आले। तर इथं काय झालं, मी स्वयंपाक वगैरे आवरला, अन्वीला सुद्धा स्कूलला वगैरे पाठवलं, घर झाडलं, उंबरठा वगैरे पुसून घेतला, आणि नंतर म्हटलं आता फरशी पुसली की पूजा करायला घ्यायची। कारण हा गुरुवार माझा 15वा गुरुवार होता स्वामी समर्थ व्रताचा। 21 गुरुवार करायचे आणि हा 15वा होता। तर सकाळपासून त्याच घाईमध्ये होते की पटपट असं आवरायचं आणि आपलं पूजा करून घ्यायचं। आणि आज मंदिरात सुद्धा जायचं, 2-3 गुरुवार झालं मंदिरातच जाणं झालं नाही स्वामींच्या मठामध्ये। तर म्हटलं घरातलं काम आवरलं, अन्वी घरी आले की स्कूलवरून जायचं, तसंच मंदिरात घेऊन तिला सुद्धा। तर असा प्लॅन होता, मी सकाळपासून केलता, पण तसं काही झालंच नाही। तर प्रॉब्लेम आला, त्यामुळे मला काय पूजा करणं शक्य झालं नाही, फक्त उपवास पकडला आणि घरातलं काम चालूच ठेवलं। कारण आपल्याला किती काय झालं तर घरातलं तर काम करावंच लागतं। आणि पिरियड्सच्या ह्याच्यात आपल्याला सेवा करता येत नाही, तर फक्त नामस्मरण करायचं दिवसभर। तर बघू शकताय हा व्हिडिओ आहे तो बुधवारचा, ज्या दिवशी मला हे गुगल ॲडसन भेटलेलं, कुरिअरवाले घरीच येऊन दिलं। कारण एकदा माझं पिनकोड चुकलेला आणि दुसऱ्यांदा मी बरोबर असा पिनकोड टाकला, तर खूप मला छान वाटलं आणि खूप मला डोळ्यातनं पाणीसुद्धा येत होतं। कारण खूप मी प्रयत्न केले, 2-2, 3-3 वर्ष असं काम केलेलं आहे, आणि आता ते भेटले मला। त्याचं आता म्हणजे काय कष्टाचं चीज झालेलं आहे असं वाटायला लागलं। तर असो, आता परत आपल्या कामाला लागलेले आहे। तर इथं फ्रीजवर जरा थोडासा हे राडा झालता, कारण आपण किती आवरलं तर इकडून तिकडून राडा होतोच। आपण नाही त्या वस्तू त्या फ्रीजवर ठेवत असू, तरीसुद्धा मी 2 दिवसाला तिथलं आवरायला घेते। आणि हे एक डब्बा घेतलेला आहे मी खाऊ वगैरे ठेवायला, बिस्किट वगैरे। कारण काय होतंय माहिती आहे का, मोठे डबे आहेत ना वरती पोटमाळ्यावर, ते ठेवायला काढायचं म्हटलं की स्टूल घ्यावा लागतोय, आणि सकाळच्या घाई गडबडीत
खूप हे होतं म्हणून एक असा डब्बा घेतलाय म्हणजे फ्रीजवर बसेल असा आणि त्याच्यामध्ये मग बिस्किट वगैरे चहासोबत खायला काही अन्वीचा खाव वगैरे त्यात ठेवत असते. आणि ह्या मनी प्लांटला काही चिकट टेपनी काही चिटकं नाही त्याला. मला आता ते तसले मनी प्लांटचे हुक असतात ना मिशोवर भेटतात ते मी आता ऑर्डर केलेत. बघूया आता कधी येतात आणि नंतर मग व्यवस्थित असं लावून ठेवीन जेणेकरून व्यवस्थित असं दिसेल. तर चला किचनवरचं सुद्धा आवरून घेतलं आणि आता हे पुसून घेते व्यवस्थित अशी किचन आणि नंतर मग बाकीचं काम आवरते कारण फरशीसुद्धा पुसायची आहे. आणि कपडे तर मी काही सकाळीच धुतले त्यामुळे आता काम माझं होत आलेलं आहे. तर म्हटलं आता हे काम झाले की एडिटिंग करायला बसायचं आणि सर्व काम झालं आणि थोडासा ब्लॉग शूट करायचं राहिलेलं तेव्हाच लाईट गेली. ती लाईट आलीच नाही. मी अन्वीला स्कूलमधून घेऊन आले परत मग थोड्या वेळ झोपलीसुद्धा तरीसुद्धा लाईट आली नाही. कधी कधी असं होतं लाईटची आपण जास्त वाट बघितली की लाईट येत नाही आणि हमखास असं होतं की आपला मोबाईल चार्जिंग नसला की लाईटसुद्धा येत नाही आणि फुल चार्जिंग असल्या की लाईट दिवसभर म्हटलं तर एकदासुद्धा जात नाही असं होतं. तर एक छान असं फुल गुलाबाचं आलतं झाडाला. तर आणि मी म्हटलेली मम्मी मी तोडणार पण ते झाडाला काटे होते म्हणून मी आता तोडून ठेवलं. स्कूलमधून आले की ती घेईल. तर चला सकाळी कपडे धुतलेले आता सुकायला टाकायला वेळ भेटलेला आहे कारण घरातलं सर्व आवरलं आणि ग्रिलमध्येच धुवून कपडे ठेवलेले जेणेकरून चांगले नितळतील आणि लगेच सुकतेत कपडे नितळले की. त्यासाठी मग पिळून ग्रिलमध्येच ठेवलेले खिडकीच्या आणि आता सुकायला टाकते. तर बघू शकता छान असं वातावरण झालेलं आहे. आभाळसुद्धा येते आणि पाऊससुद्धा मध्ये मध्ये येतोय. चिरचिर अशी येते पण ह्या पावसाचा काही उपयोग होत नाही. नको तेव्हा येतो आणि जेव्हा पाहिजे तेव्हा येत नाही पाऊस असं झालेलं आहे. तर चला मला ते गुगल ॲडसन्सचा पिन वगैरे सबमिट करायचं आहे. बँक डिटेलसुद्धा सबमिट करायचं आहे. अजून म्हणजे मला काय आपण जेव्हा पण पहिल्यांदा करतो तेव्हा आपल्याला काहीच माहिती नसते. फक्त मी काय करते यूट्यूबवर सर्च करते आणि माहिती काढून घेते. कसं आहे आपल्याला कोण सांगत नाही. जे काही मोठे यूट्यूबर्स आहेत आपण त्यांना विचारलं तरी त्यांना तेवढा काही टाईम नसतो. त्यांचं पण बरोबर आहे प्रत्येकाला आपापली कामं वगैरे असतात त्यामुळे मी काही जास्त विचारण्याच्या भानगडीत पडत नाही. आपलं यूट्यूबवर सर्च करून घ्यायचं. खूप सारे व्हिडिओ आपल्याला भेटतात आणि जरी तुम्हाला एडिटिंगचा वगैरे काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही जमत नसेल तर तुम्हीसुद्धा आपलं ह्याच्यावरती यूट्यूबवरती जाऊन हिंदी खूप चॅनल आहेत जिथं की आपल्याला खूप सारी माहिती मिळून जाते. तर मी तसंच शिकलेले आहे कारण आपल्याला दुसरं कोण सांगणार आहे. आपलं शिकत जातं. तर चला इथलं आता म्हटलं घरातलं काम झाले आणि आता काय पूजा वगैरे करायची नव्हती सेवासुद्धा नव्हती. तर छान अशी मोबाईलला स्वामींचा मंत्र म्हणजे जप लावलेला होता आणि ते ऐकत मग म्हटलं हे एक कपाट खूप दिवस झालं आवरलं नाही आणि हे कपाट सगळं म्हणजे पूर्ण हे अन्वीचं सामान आहे. तर म्हटलं चला हे आवरून घ्यावं आणि अन्वीला सुद्धा घ्यायला टाईम होता. तर आता हे आवरत बसलेली आणि आत्ताच लाईट गेली बघा. लाईटची खूप वेळ वाट बघितली पण लाईट काय आलीच नाही. तर हे काही अन्वीचे बुक्स वगैरे काही तिच्या गेम्स आहेत खेळण्यातल्या त्या सुद्धा इथंच ठेवते जेणेकरून तिला इथल्या इथं घेता येतील आणि युनिफॉर्म्स वगैरे ते सुद्धा मी इथंच ठेवते. कारण काय होतं सकाळच्या घाईत इकडे तिकडे शोधायला खूप टाईम जातो आणि मोठ्या कपाटात कपडे एवढे झालेत की कपडे घावत नाहीत भेटत नाहीत. तर त्यासाठी मग इथंच मी ठेवत असते आणि आंघोळ झाली की तिला इथंच घेऊन यायचं. जे काही तिचं आवरायचं आहे ते इथं आवरायचं. बॅग वगैरे भरायची म्हणजे इथल्या इथं आपलं एकदा खाली बसले की उठायला नको असं असतं. आणि हे बरंचसं सामान मी इथं ठेवत असते. ह्या बॉक्समध्ये मेकअपचं थोडंसं सामान आहे ते सुद्धा ठेवले. अन्वीचे रुमाल वगैरे आहेत हात पुसायला किंवा सर्दी वगैरे झाली की तिला एक्स्ट्राचे 2 रुमाल द्यावे लागतात बॅगमध्ये. तर चला हे झालेलं आहे आवरून आणि आवरल्यानंतर किती छान असं कपाट दिसते बघा. आणि गल्ला खूप दिवस झाला आणलाय त्याच्यात काय पैसे टाकायलाच भेटत नाहीत. कसं होतं आता जास्त करून ऑनलाईनच माणूस पैसे काय घ्यायचं म्हटलं तर मोबाईलमधूनच आपण ऑनलाईन करत असू त्यामुळे कॅश काय जास्त हातात येत नाही. तरीसुद्धा आमच्या अन्वी काय करते 1-2 रुपये कुठे दिसले की घेते लगेच त्याच्यामध्ये टाकते. पर्समध्ये 1-2 रुपयेसुद्धा चिल्लर राहून देत नाही. दिसले की ती टाकत असते. तर आता इथं व्यवस्थित असं जे काही औषधं आहे ते एक जुना मोबाईलचा बॉक्स होता त्याच्यामध्ये ठेवलेत. कारण काय होतं कधी अचानक ताप सर्दी मुलांना होते आणि लगेच आपल्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जाणं शक्य होत नाही. कारण तापाचं कसं एकतरी औषध घरात असायला हवं कारण मुलांना आला म्हणजे ताप खूप येतो. त्यासाठी एखादं तरी औषध मी ठेवत असते आणि खोकला वगैरे झालं की घरगुतीच उपाय करत असते. तर चला अशा पद्धतीने बघा हे कपाट आवरलेलं आहे. इकडं काही साबणा वगैरे आहेत घासणी जे एक्स्ट्राच्या आपण किराणा भरतो तेव्हाच्या इथंच ठेवत असते. किचनमध्ये काही एवढी जागा नाही त्यामुळे इथंच मी त्याला थोडीशी जागा केलेली आहे. आणि ह्या बॉक्समध्ये
सर्व मेकअपचं सामान आहे, जे की अन्वीला सारखं लागतं. स्कूलमध्ये काय असलं की ते मेकअप करायला तिला खूप आवडतं. मी काय जास्त मेकअप वगैरे करण्याच्या नादीच लागत नाही, कारण मला जास्त काय येतच नाही त्यामुळे. तर इथं काही सामान असं ठेवलेलं आहे. LED लाईट लावायची आहे किचनमध्ये, पण ते कसं बसवायचं हेच मला माहीत नाही. बघू आता लाईटवाले कधी हिचे पप्पा बोलवतील आणि मग ते बसेल, कारण जे काही येईल ते मी करत असते, पण हे लाईटचं काम काय आपल्याला येत नाही. तर इथं काही मेकअपचं सामान ह्या बॉक्समध्ये, आणि हे बघा साबण वगैरे एक्स्ट्राच्या जे ठेवलेत, आणि हार्पिकचं ते ड्रेनिंग क्लीनरसुद्धा ठेवलेलं आहे. एक एक्स्ट्रा घरात असतंच, कारण कधी आपले पाईप वगैरे किंवा बेसिंग वगैरे ते पाईप लॉक वगैरे होतात, मग ते टाकण्यासाठी बरं पडतं. ते साफ करत बसण्यापेक्षा ते झोपताना रात्रीच टाकलं की होऊन जातं सकाळपर्यंत व्यवस्थित असं क्लीन. तर अशा पद्धतीने हे कपाट आवरलेलं आहे. आणि बऱ्याच वेळा ताईंच्या कमेंट आल्या की ताई हे लाईट कसली आहे तू किचनमध्ये लावलेली आहे. तर ही लाईट आहे ना, मी मिशोवरून खूप दिवस झालं मागवलेली, म्हणजे ह्याला 5-6 महिने झालं असतील. काय झालं, आम्ही POP केलं ना, खूप मोठ्या मोठ्या लाईटी बसवलेत, एक पण छोटी लाईट नाही. आणि झोपताना कसं आपलं अशी छोटी लाईट पाहिजे होती आणि डोळ्याला खूप त्रास व्हायचा. आणि मग हे मी लाईट मागवलेली, तर खूप छान आहे. असा लॅम्प आहे छोटा, आणि 3 कलर आलेत, एक येल्लो आणि एक ब्ल्यू आणि हा एक पिंक. तर असे 3 कलर आलेत. खूप छान आहे आणि कमी किमतीत आहे, तुम्ही बघू शकता मिशोवर. हाय हॅलो नमस्कार, मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल. तर लाईट नसल्यामुळे मला इथं बसावं लागलं खिडकीपाशी, कारण खिडकीपाशी जरा उजेड येतो आणि तिकडे काढला तर व्हिडिओ असा ब्लर दिसतो, त्यासाठी खिडकीपाशी बसले. छान अशी उजेड येतो खिडकीतून. आणि आयफोनचं कसं असतं, उजेडात आपण व्हिडिओ शूट केलं तरच छान दिसत, नाही तर ब्लर दिसते, क्लॅरिटी एकदम खराब होते. त्यासाठी उजेडातच व्हिडिओ जरी मी घरात काढायचं म्हटलं तर सर्व लाईटी चालू करते आणि नंतरच मी व्हिडिओला सुरुवात करते. तर आता काय लाईट गेली, तर खूप उशीर झाले, लाईटची वाट पण बघितली मी, काय लाईट येत नाही. आज गुरुवार सुद्धा आहे, तर घरातले सर्व काम आवरले. काल असं छान असं मला हे भेटलेलं आहे गुगल ॲडसन्स. तर बऱ्याच ताईंना असं वाटलं की हे पेमेंटच आलेलं आहे, तर पेमेंट काय अजून आलं नाही. कारण हे गुगल ॲडसन्स आपण हे जे ह्याच्यात आतमध्ये पिन कोड येतो तो आपण ह्याला आपल्या बँक डिटेल्समध्ये किंवा काय अजून सबमिट करायचं पण आहे. मी काय अजून केलं नाही, तर आता फक्त खोलून बघितलंय किती पिन आलाय काय, तर अजून सबमिट पण करायचं आहे. तर हे 2 दिवसाच्या पूर्वी आलं असतं तर माझं पेमेंट काढता आलं असतं, पण आता काय मी काढू शकत नाही, कारण पुढच्या 21 तारखेलाच हे मी पेमेंट काढू शकेल. पण असू द्या, ह्याच्यासाठी पण मी खूप वाट बघितली. एकदा यायचं म्हटलं तर ते पिनकोड चुकला आणि नंतर आलं, लगेच आलं नाही म्हटलं तर 8 दिवसातच आलं. कालच आलेला आहे, तो क्लिपसुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर केली. तर हे भेटल्यानंतर खरंच मला खूप छान वाटलं, कारण काही गोष्टीसाठी आपण प्रयत्न करतो आणि कधी कधी त्या आपल्यासाठी म्हणजे आपल्यापर्यंत पोचत पण नाहीत काय वेळेस. आणि आधी आलं असतं तर तेव्हा माझं पेमेंटसुद्धा भेटलं असतं मला ह्या महिन्याचं, तरी जे मी गेल्या महिन्यात जानेवारी महिन्याचं ह्या महिन्यात भेटलं असतं, पण ते काय रिसीव्ह झालं नाही, माझ्याकडून पिनकोड चुकलेला त्यासाठी. पण असू द्या, कधी आलं आता आलं तरी मला खूप छान वाटलं, कारण आपण एवढी मेहनत केली तर त्याचं फळसुद्धा. आणि हे सर्व तुमच्या सपोर्टमुळे भेटलेलं आहे मला आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे, दुसरं काही नाही आणि माझी बाकीची काही मेहनत मी केलेली, तर हे सर्व ह्याच्यामुळे मला हे भेटलेलं आहे. बघूया आता कधी पेमेंट येते काय, 21 तारखेच्या नंतरच येईल, तो सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करीन. तर आता पूजा वगैरे आज केली नाही, मी तुम्हाला सांगितलंच. तर चला, आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.